नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्वागत करतो माझ्या नवी सुरुवात या यूट्यूब चॅनलवर. सर्व भावी प्राध्यापकांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. 30 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो की 2 व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 जो आहे तो हा डिवाईड केलेला आहे. तर पहिल्या पेपरमध्ये सगळे काही जीकेचे जे काही क्वेश्चन आहे ते आपण पूर्ण केलेले आहे. सेकंड व्हिडिओमध्ये जे काही आपण करणार आहोत तर याच्यामध्ये मॅथ, रिझनिंग, कॉम्प्रेन्शन, कम्युनिकेशन, डेटा इंटरप्रेशन ह्या प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित आपण सोल्युशन बघणार आहोत. तर मित्रांनो, ही दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण पेपर 1ची जे काही पकड आहे तर ते आपण पकड चांगल्या तऱ्हेनं मजबूत करू शकतो. कारण याच्यामध्ये एकूण जरी का 50 प्रश्न येत असेल तरी याच्यामधून कमी जास्त आपल्याला 30 प्रश्न तरी हे घेणं कंपल्सरी आहे. 30 प्रश्नाची तरी आपली चांगल्या तऱ्हेनं तयारी असली पाहिजे, तरच हा पेपर आपण क्वालिफाय करू शकतो. तर मित्रांनो, हे सांगायचं काम नसायला पाहिजे तुम्हाला, कारण तर आता आपण भरपूर काही व्हिडिओ झाले बघत आहोत. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट्स आणि सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायचं आहे. चला मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता आपल्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहे. मित्रांनो, यालाच आपण आकलन म्हणत असतो. सेट परीक्षेमध्ये जो कोणता उतारा येते तर ह्या परीक्षेतला उतारा डिफिकल्टी असते थोडा, म्हणजे एवढा पण साधारण नाही आहे, म्हणजे निरीक्षणात्मक नाही तर ह्या ॲनालिटिक पद्धतीचा आहे. उतारा पूर्ण समजून घेतल्याच्या नंतरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा नाही. त्याच्यामुळे उतारा ज्यावेळेस आपण सॉल्व करत असतो उतार्यावरील प्रश्न, तर त्यावेळेस उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. तर आता मी बरोबर शब्दावाईज वाचतो, जिथे जिथे अंडरलाईन करतो ते बरोबर काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा त्याच्याकडे, म्हणजे आपण उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचू. कारण तर मित्रांनो, याच्यामध्ये हा जो पेपर आहे तर हा पेपर फक्त 1 तास वेळ भेटतो ह्या पेपर सॉल्व करण्यासाठी, आणि याच्यामध्ये प्रश्न जे आहे तर ते 50 प्रश्न आहे. मग आता 50 प्रश्न एका तासामध्ये सॉल्व करायचे आहे, त्याच्यातही मॅथ, रिझनिंग आहे आणि हे आकलन आहे. तरी मित्रांनो, याच्यामध्ये ह्या पेपरमध्ये जास्तीत जास्त वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे येते तेच पकडायचं आहे, जे येत नाही ते सोडून द्यायचं आहे. कारण तऱ्याने आपल्याला पुरेपूर वेळ भेटत नाहीच आहे, पण आपला प्रयत्न असला पाहिजे की 50ही प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करील, हाच आपला प्रयत्न असायला पाहिजे. तर चला मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करू. लोकप्रिय साहित्य हे मुख्यत्वे मध्यमवर्गीय जीवनाचे साहित्य असते. लोकप्रिय साहित्य काय? हे मुख्यत्वे मध्यमवर्गीय जीवनाचे साहित्य असते. निर्मिती आणि आस्वाद या दोन्ही दृष्टीने हे खरे आहे. मानवी जीवन, निसर्ग, सर्व प्रकारचे सामाजिक आंतरसंबंध यांच्याबद्दलच्या काही समवंगी सामायिक धारणा, अभिवृत्ती व मूल्ये लोकप्रिय साहित्याचे लेखक, समीक्षक व वाचक यांना परस्परांशी जोडून ठेवतात. परिवर्तनाची जहाल भाषा त्यांना भावते, पण खरे परिवर्तन होणे त्यांना मनापासून नको असते. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वरवरचा असतो. स्व आणि समाज यापैकी कशाचेही अंतरीकरण करणे त्यांना शक्य होत नसते. कीवर्डवर लक्ष द्यायचं मित्रांनो. त्यांच्या व्यवहारातून त्यामुळे अंतःप्रेरित निर्मितीचा भाग अंशमात्रही आढळत नाही. वाचकांच्या ठिकाणी नव्या संवेदन क्षमता घडवणे किंवा त्यांची अभिरुची उंचावणे ही उद्दिष्टे त्यांच्या साहित्य व्यवहारातून कधीच साध्य होऊ शकत नाही.
लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या अनेक मर्यादांचे मूळ त्यांच्या अनुभवग्रहणाच्या प्रक्रियेतच असावे असे दिसते. भोवताली घडणाऱ्या घटनांचे त्यांचे आकलन उथळ, जुजबी, प्रासंगिक आणि सुटसुट्या तुकड्यांत झालेले असते. असंख्य अशब्द क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे हे लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा वेचत असावेत आणि त्यांचा आपल्याजवळ संग्रह करून ठेवत असावेत. हा संग्रह स्वाभाविकच रंगीबेरंगी व विविधतापूर्ण असतो. त्यातील तुकड्यांची कॅलिडोस्कोपिक मांडणी केली तर ती आकर्षकही दिसते, पण संकीर्ण अनुभवाच्या त्या मालिकेत कोणत्याही प्रकारची सखोल तर्कसंगती व तारतम्य मात्र अभावानेच असते. सर्व अनुभव एकजात सारखेच रंजक आणि तुल्यबळ महत्त्वाचे मानलेले दिसतात. मित्रांनो, हा आपला उतारा आपण पूर्णपणे चांगल्या तऱ्हेने समजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बघू आपण प्रश्न. 11 नंबरचा प्रश्न आहे. प्रस्तुत उताऱ्यातून लेखकाच्या लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? प्रस्तुत उताऱ्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? तर मित्रांनो, याच्यामध्ये उतारा पूर्ण वाचल्याच्या नंतर जो काही निष्कर्ष निघत आहे त्या निष्कर्षावर आधारित हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, भलावण करणारा आहे का? नाही आहे. सर्वसमावेशक तो पण नाही आहे, कारण सर्वांना सांभाळून घेणारा ते नाही आहे. केवळ मर्यादा दाखवणारा ते पण नाही आहे. ही पर्याय वाचल्याबरोबरच आपल्या लक्षामध्ये येते, कारण उतारा आपण चांगल्या तऱ्हेनं समजून घेतलेला आहे. साक्षेपी मीमांसा करणारा, हां हे बरोबर आहे. मीमांसा करनेवाला आहे. आपल्या पर्यायाचं उत्तर आहे डी. आता मित्रांनो, हे म्हणाल की हे उतार्यामध्ये कुठे आहे? उतारा सोडवत असताना आपल्याला एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जरी का पर्यायामध्ये आपल्याला बरोबर वाटत असेल, पण ते शब्द जर का आपल्याला उतार्यामध्ये भेटत असेल तरच ते पर्याय आपला बरोबर आहे. आता हा जो काही पर्याय आहे आपलावाला, हा उतार्यामध्ये नाही आहे, कारण ते म्हणजे उतारा समजून घेऊन म्हणजे ॲनालिसिस करून याचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यामुळे हे असे पर्याय आपल्याला उतार्यामध्ये नाही भेटणार. प्रश्न क्रमांक 12. लोकप्रिय लेखकाच्या कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो याचे कारण? आता कारण बघा, याच्यामध्ये पर्याय काय म्हणते? परिवर्तन ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटते. बरोबर आहे, परिवर्तन ही काळाची गरज आहे असं त्यांना वाटते, पण हे उतार्यामध्ये दिलं आहे का? नाही. मग हे रॉंग. स्व आणि समाज यापैकी कशाचेही अंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. त्यांच्या निर्मिती प्रेरणा अंतःप्रेरित असतात. नाही. वाचकात नवी संवेदना जागवणे हे अभिरुची उंचावणे हे उद्दिष्ट असते. वाचकामध्ये नवी संवेदना जागवणे हे अभिरुची उंचावणे त्यांचे उद्दिष्ट असते. तर आपण उतार्यामध्ये बघू. लोकप्रिय लेखकाच्या कोणत्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो? पण खरे परिवर्तन होणे त्यांना नको असते. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वरवरचा असतो. स्व आणि समाज यापैकी कशाचेही अंतरीकरण करणे त्यांना शक्य होत नसते. हे उत्तर आहे मित्रांनो आपल्या. मी तुम्हाला म्हटलं होतं, जे निरीक्षणात्मक पर्याय आहे ते आपल्याला पर्यायामध्ये भेटतेच, पण जे निरीक्षणात्मक नाही आहे ते आपल्याला पर्यायामध्ये भेटत नाही. तर ते आपल्याला पर्याय समजून घेऊनच उत्तर द्यावं लागते. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 13. लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 हे अभिजात लिहिण्यात, अभिजात शब्दच नाही आहे. अनुभव मूळ बार हुकूम वेचण्यात, हे पण नाही आहे. उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभवग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये, हे आपल्या उतार्यामध्ये आहे. रंगीबेरंगी असण्यात,
आता हे उतार्यामध्ये कुठे आहे ते बघू. हे बघा मित्रांनो, भोवताली घडणाऱ्या घटनांचे त्यांचे आकलन उतळ, जुजबी, प्रासंगिक व सुटसुटीत तुकड्यात झालेले असते. असंख्य अब्ज क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत असे ते लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा वेचावत असावेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा सॉल्व्ह करायचा असतो. लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपवतात. संबंधपूर्ण क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे रंगीबेरंगी नजरेतून. मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उतार्यामध्ये शब्द असून तरच आपण ते उत्तर बरोबर करणार आहोत. अशब्द, अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात, त्यात सखोल तर्कसंगती तारतम्याने. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. हे सुद्धा आपल्या उतार्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे. आता हे उतार्याच्या आधारेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. परिवर्तन, परांगमुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. सूक्ष्मातिसूक्ष्म परिवर्तन कॅमेऱ्यासारखे टिपून चळवळीस सहाय्य करणारे साहित्य. बरोबर आहे, पण उतार्यात नाही आहे त्याचा उल्लेख. नवी संवेदनशीलता मुद्द्यांमधून निर्माण करणारे साहित्य. वाचकापेक्षा स्वतःशी बांधिलकी ठेवून सामाजिक हेतूने लिहिलेले साहित्य. नो. आपल्या पर्यायाचं उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याला जरी का पर्यायाचं बरोबर उत्तर माहीत नसेल तरी काही हरकत नाही, पण आपल्याला चुकीचे पर्याय सुद्धा ओळखता आले पाहिजे. प्रश्न क्रमांक 16. इथून मित्रांनो कम्युनिकेशन याच्या आधारित हे प्रश्न आहेत. संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. तर कोणता ठरतो. संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण, संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता, संज्ञापनामागील संप्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 16चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 17. प्रसंग 1 आणि प्रसंग 2 असे दोन प्रसंग दिले आहेत आणि त्याच्या खाली काही विधाने दिली आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला उत्तर सुद्धा बघायचं आहे. एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रसंग 2. एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रभाव पडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले. याच्यामध्ये काय म्हणतात, असे गृहीत धरले. संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे. विधान ए बघा. विद्यार्थ्यांच्या शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. प्रसंग 1 मध्ये काय आहे, 10 विद्यार्थी आहे आणि प्रसंग 2 मध्ये काय आहे, 100 विद्यार्थी आहे. टीचर इथे 1 आहे आणि टीचर इथे सुद्धा 1च आहे. पर्याय बी काय म्हणत आहे, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. पर्याय सी. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल. पहिल्या प्रसंगामध्ये 10 विद्यार्थी आणि दुसऱ्या याच्यामध्ये सारखी 100 आहे. तर हे सी होईल का, दोघा याच्यामध्ये सारखी होईल का, नाही, कुठे ना कुठं कमी जास्त असेलच. सी तर आपला कटला. विद्यार्थ्यांच्या शिक्षकासोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. तसं नाही म्हणू शकत ना आपण, असं काहीच म्हणू शकत नाही. दोन्ही कटले. आता ए आणि बी दोनमध्येच आपलं उत्तर आहे कोणतं तरी. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. पर्याय ए म्हणत आहे. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. तर मित्रांनो, आपल्या पर्यायाचं जे काही उत्तर आहे तर हे उत्तर आहे बी. उत्तर बी. का बरं बी आहे, तर पहिल्या याच्यामध्ये आपण बघितलं 10च विद्यार्थी आहे
आणि दुसऱ्या याच्यामध्ये 100 विद्यार्थी आहे. साहजिकच आहे, कमी विद्यार्थी आहे तर कमी विद्यार्थ्यांसोबत आपली जी काही अंतरक्रिया असते तर ती जास्त असते. आपण नाव घेऊन विचारू शकतो, प्रत्येकाला उभं होऊन प्रश्न विचारू शकतो, समजलं नाही समजलं इतर काही गोष्टी. पण तिथं जर 100 विद्यार्थी असेल तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांकडे म्हणजे प्रत्यक्षात एका विद्यार्थ्याला उभं होऊन किंवा त्यांचं नाव घेऊन नाही बोलावू शकत ना, कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. तर मित्रांनो, भावी प्राध्यापक होणार आहोत आपण, तर आपल्याला ह्या गोष्टी लवकरच समजल्या पाहिजे. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे सहसंज्ञापन, दोन व्यक्तींमध्ये संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? संज्ञापनाचा प्रभावीपणा, संज्ञापनाचे माध्यम, संज्ञापनात सहभागी व्यक्ती आणि संज्ञापनातील संदेशांचे स्वरूप. तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे संज्ञापनात सहभागी व्यक्ती. व्यक्ती जर असेल तर आपण म्हणजे गटसंज्ञापन, जनसंज्ञापन हे जे काही शब्द येत आहेत तर हे व्यक्ती सापेक्ष हे शब्द आहेत. गट, संज्ञापन. प्रश्न क्रमांक 19. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? आता काय म्हणत आहे, 1980च्या दशकात घडली नाही. तर मित्रांनो, आपल्याला पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे, दूरदर्शन, DD, आकाशवाणी पासून विभक्त झाले. तर हे कधी विभक्त झाले दूरदर्शन, आकाशवाणीपासून? तर हे विभक्त झाले 1975 मध्ये. 1975 मध्ये विभक्त झाले. त्याच्यानंतर दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. तर हे रंगीत कधी झाली? ही झाली 1982 मध्ये. हे 1975. हे 1975. हे 1982. आणि भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. तर हे वेगाने जाळे कधी पसरले? हे पसरले 1980 मध्ये. आणि रामायण महाभारत सारख्या प्रसारिका कधी झाल्या होत्या? ह्या झाल्या 1987 ते 1990 मध्ये. मग आता याच्यामध्ये काय पर्याय काय येईल आपला? तर पर्याय येणार आहे आपला ए. कारण तर दूरदर्शन, DD हे आकाशवाणीपासून अलग कधी झाले? ते हे झाले 1975 मध्ये. 1975. आणि याच्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला? 1980च्या दशक, म्हणजे 1975 हे 1980चं दशक येत नाही. 1980चं जे दशक आहे तर हे 1980 पासून तर 1990 पर्यंत हा जो काही मधातला काळ आहे तर याला म्हणतो आपण दशक. आणि दूरदर्शन आणि DD आकाशवाणीपासून विभक्त झाले तर याचं साल आहे 1975. त्याच्यामुळे आपल्या पर्यायाचं उत्तर होते पर्याय क्रमांक ए. तर मित्रांनो, 20 नंबरचा प्रश्न आहे आपला. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मित्रांनो, कीवर्डवर लक्ष द्यायचं. त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात, ते स्थळाच्या मर्यादा पार करते, ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते, त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या पर्यायाचं उत्तर आहे ए. निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. आता मित्रांनो, याच्यामधून मॅथचे काही क्वेश्चन चालू झाले आहेत. आता याच्यामध्ये बघा, पर्याय प्रश्न 21 मध्ये काय मिळत आहे? शांता, कांता आणि अजून काही भांता यांचं प्रमाण दिलं आहे 351. आणि कंपनीचे ठराविक वर्षातील किंमत जी आहे तर 3,33,333. नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण साधं जर का करतो म्हटलं तर हे शांता, कांता आणि भ्रांताचं जे काही आपल्याला दिलं आहे तर
5 आणि 1. आता यांना आपण जोडतो जरी का म्हणलं 5 आणि 3 8 आणि 1 9. तर मित्रांनो एकच मिनिट. तीन 5 आणि 1 म्हणजे 5 आणि 3 8 आणि 1 9. बरोबर आहे. 5 आणि 3 8 आणि 1 9. तर मित्रांनो आपल्याला किंमत किती दिली आहे? आपल्याला 3,33,333. भागाकार जर केला आपण 9 तर किती होतील याच्यामध्ये? 9 1 9 9 2 18 9 3 27 9 24 36 9 5 45 9 9 3 27. तर मित्रांनो आपलं याला जर का आपण 9 ने डिवाइड केलं आणि ह्याच्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला? कांताचा हिस्सा किती? कांताचा हिस्सा किती? तर कांताचा जो काही नंबर येते तो येते नंबर 5. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येते बी, 1,85,185. मित्रांनो याच्यामध्ये काय म्हणत आहे? पुढे दिलेल्या संचातील 1 2 3 4 5 6 7 7 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे म्हणत आहे. त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. त्या संख्येतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. त्या संख्येतील कमीत कमी 1 जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. त्या संख्येतील जास्तीत जास्त संख्या 3 संख्या सम आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे तर ह्या विद्यापीठाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर आपण सुद्धा हा प्रश्न स्किप करू. प्रश्न क्रमांक 26 पासून रिझनिंगचे प्रश्न चालू झाले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 जो आहे तर हा बघा, याला सिलोलिझम म्हणलं जातं. सिलोलिझम. तर याच्यामध्ये बघू आपण, सर्व करदाते प्रामाणिक आहे. आता सर्व म्हणल्याच्या नंतर अंदर काय? करदाते प्रामाणिक आहे. इथं लिहू आपण प्रामाणिक. सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे. सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे. सर्व म्हणल्याच्या नंतर हा गोल इथे येईल. सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे. काही करदाते प्रामाणिक नाहीत. आता याच्यामध्ये लक्षात द्या विद्यार्थी, आता इथं आहेत हे दोन्ही विधानं जे आहेत तर ही सकारात्मक विधाने आहे. आता याच्यामध्ये काही करदाते प्रामाणिक नाही हा येतच नाही. पर्याय नाही हा शब्द आला का डायरेक्ट त्याला काढूनच फेकायचा. काही विद्यार्थी करदाते आहेत. इथं सर्व म्हटल्याच्या नंतर काही हा शब्द येत नाही याच्यानंतर, त्याच्यामुळे आपले दोन्ही पर्याय चुकीचे आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 27 एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे. मोहन हा श्यामच्या वर आहे परंतु रोहनच्या खाली आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. तर वरून तिसरा कोण आहे? आपल्याला प्रश्न विचारला आहे की वरून तिसरा कोण आहे.
तर मित्रांनो, अशा हे जे काही प्रश्न असते हे गुलाबजामुन प्रश्न असते. याच्यामध्ये आपल्याला थोडी काहीतरी लॉजिक लावायची गरज आहे, कारण हे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघू आपण. क्रमवारीमध्ये विशाल विजयच्या वर आहे. विशाल काय आहे? विजयच्या वर आहे. म्हणजे पहिले कोणता येईल इथं? विजय. कोणाच्या वर आहे? विशालच्या वर आहे. विशाल विजयच्या वर आहे. विशाल हा विजयच्या वर आहे. विशाल, ठीक आहे. तर विशाल झाला, खाली विजय झाला. त्याच्यानंतर परंतु श्यामच्या खाली आहे, म्हणजे श्याम वरती येईल. श्याम वरती येईल. मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली. म्हणजे श्यामच्या वर कोण आहे? मोहन. मोहन. आणि मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली. म्हणजे याच्या वर तो कोणी? रोहन. मोहनच्या वर तो कोण आहे? रोहन. ओके. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. म्हणजे आता विजय कुठे आहे? विजय इथे आहे. कोणाच्या? विशालच्या आणि अशोकच्या. म्हणजे अशोक कुठं? खाली येईल. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय विचारलं आहे? वरून तिसरा कोण आहे? तर सगळ्यात वर तर कोण? रोहन. त्याच्यानंतर मोहन आणि मग मधामध्ये श्याम. म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे श्याम. ओके. प्रश्न क्रमांक 28 बघा. ह्या प्रश्नामध्ये काही करायचं नाही आहे मित्रांनो, फक्त हे बघा. याच्यामध्ये काय आहे? खाली वर बरोबर आहे. आता क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे. तर विशाल, पहिले विशाल लिहायचं, त्याच्यानंतर काय लिहायचं? विजय लिहायचं. कारण विशाल हा विजयच्या वर आहे, तर बरोबर विजय खाली लिहायचं, कारण तो विजयच्या वर विशाल आहे. परंतु श्यामच्या खाली आहे, तर मग श्याम कुठे येईल? तर श्याम वरती येईल. कारण श्यामच्या खाली विशाल आहे आणि विशालच्या खाली विजय आहे. हे बरोबर वाचता आलं, बरोबर सेंटेन्स बरोबर वाचलं का बरोबर लक्षामध्ये येऊन जाते. एका सांकेतिक भाषेत जर मुंबईचे रूपांतरण LVLCZJ असे होते, तर त्याच भाषेत सांगलीचे रूपांतरण काय असेल? तर मित्रांनो, हे प्रश्न खूप सोपे असतात, पण याच्यासाठी काय आहे? आपल्याला पहिले सुरुवातीमध्ये एक ABCD लिहिणं खूप गरजेचं आहे. आता ABCD बघा. याच्यामध्ये ABCD लिहितो मी एक. ABCD EFGHIJK LMNOPQRSTUVWXYZ. तर याच्यामध्ये काय दिलं आहे? यम. आता ABCD ज्या वेळेस आपण लिहिली, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. त्याच्यामध्ये काय बनवतं विद्यार्थ्यांना? मुंबई. मुंबई लिहितो इथे. मुंबई. तर मुंबईसाठी काय आहे इथं? यल. आता यलचं लॉजिक आपल्याला पहिले ओळखणं खूप गरजेचं आहे, कारण तर यलसाठी काय ओळखणं गरजेचं आहे? यम इथे आहे आणि यल खाली आपल्याला कोड दिलेला आहे. तर यम इथे आहे, हे बघा, यम इथे आहे आणि यल इकडे आहे. म्हणजे आपल्याला एक शब्दाच्या अगोदरचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. मग इथे काय दिलं आहे? सांगली दिलं आहे. तर सांगली, यस कुठे आहे? यस इथे आहे. तर यसच्या अगोदरचा शब्द कोणता आहे? आर आहे. म्हणून आपल्याला कोणता घ्यावा लागेल? आर घ्यावा लागेल. आपल्याला कोणता घ्यावा लागेल? आर. मग आर कुठे आहे? इथे आर आहे. आर इथे आहे, आर इथे आहे, आर इथे आहे. म्हणजे हा जो काही पर्याय आहे तो हा चुकीचा पर्याय आहे. आपल्याला जो उरले आता 3. मग आता त्याच पद्धतीनं आपल्याला सेकंड पर्याय पण बघावं लागेल. यू.
तर ABCD मध्ये आपण जे ABCD लिहिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला यूच्या जागी व्ही दिला आहे तिथं, तर व्हीचं काय लॉजिक आहे ते बघायचं आहे. ABCD EFGH IJKL LM OP QRST ह्यो व्ही म्हणजे समोरचा शब्द दिला आहे आपल्याला. यू झाल्याच्या नंतर व्ही येत आहे, म्हणजेच ए झाल्याच्या नंतर आपल्याला काय पर्याय पाहिजे, बी पाहिजे. म्हणजे इथंसं आपल्याला बी पाहिजे. आर झाल्याच्या नंतर बी, मग बी कुठे येत आहे मित्रांनो, बी इथे पण बी नाही आहे. आर झाल्याच्या नंतर बी इथे पण नाही आहे, हे आता पहिलेच कॅन्सल आहे. आणि बी इथे पण नाही आहे, बी फक्त इथेच आहे. पर्याय क्रमांक सी. हे छोटे छोटे लॉजिक राहते मित्रांनो. हे ABCD जर बरोबर आपण लिहिली तर हे लवकर लॉजिक लागते आणि लवकर साधे प्रश्न असते. आता मित्रांनो याच्यामध्ये पण बघा, ह्या दिशा आधारित प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले दिशा माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर आपण पहिले दिशा माहिती करून घेऊ. सगळ्यात वरची जी दिशा असते ते असते उत्तर, सगळ्यात खालची जी दिशा आहे ती दक्षिण, इकडल्या बाजूची दिशा पूर्व आणि इकडल्या बाजूची दिशा ही पश्चिम. ठीक आहे. आता याच्या मधामध्ये सुद्धा काही दिशा असतात. तर याच्यामध्ये आपण देऊ वानर, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि हे आग्नेय. ठीक आहे. आता ही ट्रिक जर लक्षात ठेवायची असेल तर वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही. आला नाही, नैऋत्य. ठीक आहे. तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण बघू दिशा. तर आता तुमच्या लक्षामध्ये आल्यात. रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. म्हणजे आता पूर्व दिशा कोणती आहे, तर पूर्व दिशा ही आहे. तर इकडे तोंड करून ते 10 मीटर चालते. ठीक आहे. 10 मीटर चालली ते पूर्वेकडे. नंतर ती डावीकडे वळून, आता डावा आणि उजवा हे समजलं पाहिजे. तर आता पूर्वेकडे ज्या वेळेस आपण जात असेल तर डावी दिशा कोणती होईल, ही. डावीकडे वळून 12 मीटर चालते. ठीक आहे. नंतर ती उजवीकडे 45 डिग्रीमध्ये वळून 15 मीटर चालते. आता 45 डिग्री, आता हे जे आहे तर हे 90 झालं. 45 म्हणजे हे येईल, तेव्हाच इथे 45 होईल, आहे की नाही. कारण असा अँगल जो असतो तो 90चा असतो, हा 90चा असतो. तर आपल्याला मधातून काढायचा आहे. ठीक आहे. मग आता ही 45 झाल्याच्या नंतर किती चालते, 15 मीटर चालते. ठीक आहे. 15 मीटर चालते. मग आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. कोणत्या, की आपली जे डायग्राम बनली आहे तर ती डायग्राम अशा पद्धतीची बनली आहे. हे 10 मीटर, हे 12 मीटर आणि हे 15 मीटर. तर आता ही काय म्हणत आहे इथं, ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला समोर उभी आहे. तर मित्रांनो आता बघा, ही पूर्व दिशा, ही उत्तर दिशा आणि ही उत्तर पूर्व दिशा. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं की दिशा जी आहे तर त्या दिशा अशा पद्धतीची आहे. तर ही उत्तर, ही दक्षिण, ही पूर्व, हे पश्चिम, ही इकडे वायव्य, ही ईशान्य. म्हणजे आता ही जी आहे तर ही इकडे जाऊन अशी जाऊन पुन्हा अशी, म्हणजे ही कोणत्या दिशेला आहे, ईशान्य दिशेला आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला दिशा जरी का दिसली तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. दिशा कोणती आहे, ईशान्य. आणि आता याचा आपण हिशोब सुद्धा लावू शकतो. पहिल्यांदा किती चालली, 10, त्याच्यानंतर किती चालली, 12, आणि त्याच्यानंतर किती चालली, 15. आपण लावू शकतो टोटल याचावाला. याच्यामध्ये टोटल आपण करू शकतो. 10, 12 आणि हे 15 किती होते, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 2 आणि 2 2 आणि 1 3, 37. आपलं दोन्ही अँगलने उत्तर निघालेलं आहे. उत्तर काय निघालेलं आहे, 37 आणि ईशान्य. ठीक आहे मित्रांनो. थोडा वेळ जास्त लागते कारण तर तुम्हाला हे रिझनिंगच्या याच्यामध्ये थोडा वेळ लागतेच.
आता मित्रांनो आपण बघू प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 जो आहे तर हा डिकोडिंगवर आधारित प्रश्न आहे. तर मित्रांनो हा प्रश्नसुद्धा विद्यापीठाने कॅन्सल केलेला आहे. कारण तर हे प्रश्न बरोबर आहे की चूक आहे तर अजूनपर्यंत आयोगाने सुद्धा याच्याबद्दल बरोबर काही माहिती दिलेली नाही आहे. हा प्रश्न कॅन्सल झाला, याचा आन्सर नाही आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा हा प्रश्न स्किप करू, याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा. तर मित्रांनो 31 आणि 32 साठी प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए विक्रेत्याने भेट दिली, 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोघांपैकी कोणीही भेट दिली नाही. आता याच्यामध्ये पहिलेच आपण लक्षात घेऊन टाकू, काय 20 आहे, 20मधून दोघांना भेटच नाही दिली, 2 खेड्यांना कोणीच भेट दिली नाही, म्हणजे डायरेक्ट आपण पकडू 18. ठीक आहे, 18. आता 18पैकी आता याच्यामध्ये 2 आहे, ए आणि बी. याच्यामध्ये मी मानतो 18 आणि याच्यामध्ये सुद्धा मी मानतो 18. आता पहिले काय म्हणत आहे, 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली. ए यानं किती 14ला भेट दिली आणि बी जो आहे तर बीने किती 12ला भेट दिली. ठीक आहे, 12ला भेट दिली. आता एने 14ला भेट दिली आणि बीने 12ला भेट दिली. तर याच्यामधून 18मधून 14 गेले तर किती उरत आहे, याच्यामध्ये 4 उरत आहे आणि याच्यामधून 18मधून 12 गेले तर इथे किती उरत आहे, 6 उरत आहे. ठीक आहे, 6 आणि 4 10 झाले. एकूण किती खेड्यांना भेट दिली होती, म्हणजे 18, म्हणजे 6 आणि 4 10 खेडे सुटले तर उत्तर किती उरून राहिलं आपलं 8. सहज साधा आणि सोपा आहे मित्रांनो 8. पर्याय क्रमांक 31. पर्याय क्रमांक 32 बघा, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली. आता अगोदरच 6 आणि 4 10 तर अगोदरच झालेच होते, 6 आणि 4 10 अगोदर झालेच होते, मग 18मधून उरले किती 8. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 33. हे पण सोपे प्रश्न आहे आणि एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न दिले आहे यांनी, तर याच्यामध्ये सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे किमान दिवस सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो याची टोटल आपल्याला लावणं खूप गरजेचं आहे, कारण तेव्हाच आपण कोणत्या याचे सर्वात जास्त आहे ते बघू शकतो. तर याच्यामध्ये बी मध्ये बघा, पहिले बीचं घेऊ आपण. बी मध्ये किती आहे, लावा टोटल त्याची वाली 0, 9 आणि 1 10 11, 11 आणि 1 हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15, 1510 बी मध्ये येत आहे. मग सी मध्ये किती येईल, सी ची टोटल लावा, 5 1 5 2 5 3 1505, 1 2 3 4 तसा 4, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15, 15 येत आहे इथे. आता डीचं तसंच, डी मध्ये काय 5 1 5 5 2 10 5 3 1505, 1 2 3 4 इथं 4 घ्या, 5 1 5 5 2 10 5 3 15, म्हणजे इथं सॉरी कारण हातचा सुद्धा एक येणार होता नाही तर 5 3 15, 4 आणि 1 5, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15, तसं घेऊन 15 मिळेल. आता आपण डीचं झालं, आता ईचं बघू. 5 5च आहे इथे शेवट, 2 4 6 6 आणि 4 10 0 हातचा आला 1, 3 1 3 3 2 3 3 9 3 4 12 3 5 15 आणि 1 16. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो, वर्ष 2018 ते 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे. तर कोणाचे सर्वात जास्त आहे, ईचे, कारण ते ईचे 1605 दिवस आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी. किती सोपा आहे मित्रांनो. आता याच्यामध्येच बघा, 2018 ते 22च्या दरम्यान कोणत्या वर्षांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत. तर समान कोणाचे, सीचे आणि डीचे. 1900 सी मध्ये बघा, 5 10 15, 15 5 हातचा आला 1 1 2 3 4, हां बरोबर आहे.
मित्रांनो, याच्यामध्ये एक मिस्टेक झाली आपली, इथे 5 असायला पाहिजे. तर सी आणि डी हे दोन्हीही सेम आहेत. पर्याय क्रमांक बी. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 35 नंबरचा. याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर कोणत्या पर्यायामध्ये सारखे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 1961 ते 1971 हे ज्यावेळेस तुम्ही बारकाईने याच्यामध्ये बघाल तर हे दोन्ही सेम वाटते. कारण तर 1971 जन्मदर हा 88 आहे आणि मृत्यूदर हा 18 आहे. आणि 1961 जन्मदर 90 आहे आणि इकडे 20 आहे. म्हणजे इकडे 2% वाढ इकडे पण आहे आणि 2% वाढ इकडे पण आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही गोष्टी सेम आहे. तेच 1981 82, इकडे 17, इकडे 78, इकडे 16, हे कुठेच मिळतं जुळतं वगैरे कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर आहे आपलं डायरेक्ट पर्याय क्रमांक डी, 1961 ते 1971. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजलाच असेल. व्हिडिओचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला समजलंच असेल. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे काही तुमचे डाऊट्स आहेत, जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर नसेल झाले, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी त्याच्या पद्धतीनं नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न करेलच. मित्रांनो, याच्यामध्ये जो काही उतारा होता तर हा उतारा एकदम म्हणजे सिंपल समजू शकतो आपण. एवढा हार्ड काही हा उतारा होता नाही. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ जो काही बनवणार आहोत तो फक्त उतार्यावरच बनवणार आहोत. म्हणजे कमी जास्त 10 तरी उतारे आपण त्या व्हिडिओमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न बघू. त्याच्यामध्ये काठिण्य पातळीसुद्धा आणि इझी पातळीसुद्धा, दोन्ही पातळीमध्ये आपण ते बघू की उतारे कशा कशा स्वरूपाचे येत असतात आणि सॉल्व करण्याच्या ट्रिक काय काय आहेत ते पण बघू आपण त्याच्यात. थँक्यू मित्रांनो.